काय बोलतो बघा, हा अभिप्राय मनात धरून स्वप्न व्यवहारात सत्य ठरविण्याविषयी तर्कदृष्टी शंका करतो. काय शंका करतो? स्वप्न पदार्थ दोन कारणामुळे सत्य आहेत. स्वप्न मिथ्या म्हणून स्वप्नाचा दृष्टांत करून तुम्ही जागृतीला मिथ्या ठरवताना, तर गुरुदेव माझं म्हणणं असंही स्वप्नच नेमकं मिथ्या नाही. स्वप्न मिथ्या नसून स्वप्न कसं आहे? सत्य आहे. मग का सत्य आहे? पण नुसतं सत्य आहे म्हणून चालेल का? सिद्ध करावं लागेल. सिद्ध करावं लागेल, कारण रोजच आपण ऐकतो नाही प्रतिज्ञा मात्रेन वस्तू सिद्धी किंतु लक्षणाप्रमाणाभ्याम वस्तू सिद्धी. मग स्वप्न सत्य मिथ्या नसून ते सत्य आहेत. पण नुसतं सत्य आहे म्हणून चालणार नाही. स्वप्न मी सत्य आहे असं म्हणतो ते विनाकारण नाही. त्याच्या पाठीमागे दोन कारण आहेत. त्यातलं पहिलं कारण, स्वप्न सत्य का? जागृत पदार्थाची स्मृती म्हणजे स्वप्न. या तर्कदृष्टीचं म्हणणं आहे, जागृत पदार्थाची स्मृती म्हणजे स्वप्न. स्मृती म्हणजे काय? काय आपण आतापर्यंत स्मृतीचं लक्षण ऐकून आलो? संस्कार मात्र जन्य ज्ञानम स्मृती. संस्कारापासून जे ज्ञान जन्माला येतं त्याला काय म्हणतात? स्मृती. आता आपल्याला पूर्वीचे अभंग आठवतात म्हणजे त्याची स्मृती होते. आपल्याला आई वडिलाची कधी स्मृती होते? आपल्या गुरुदेवाची स्मृती होते. मग आपल्याला आई वडिलाची, पूर्वीच्या अभंगाची, गुरुदेवाची कुठलीही स्मृती जर झाली तर ही स्मृती मिथ्या आहे असं जगात कोण म्हणतं? कोणीच म्हणत नाही. आणि स्वप्न म्हणजे काय आहे? जागृत पदार्थाची स्मृती. मग स्मृतीतला पदार्थ मिथ्या असतो का सत्य? सत्य असतो. आणि स्वप्न काय आहे? स्वप्न काय आहे? जागृत पदार्थाची स्मृती. आणि म्हणून त्याला काय म्हटलं पाहिजे? सत्य म्हटलं पाहिजे. जरा हे एक कारण. आणि हे कारण जर तुम्हाला पटत नसेल तर देह म्हणताना तुम्ही एक देह सांगता का तीन देह सांगता? किमान चौथा देह महाकारण देहाचा विचार थोडासा आपण राहू द्या. तीन देह, स्थूल देह, सूक्ष्म देह आणि कारण देह. हे पाच काय पाच पंचभूताचा गोंधळ केला एकी ठाई, मेळ लाविला सबळ अहंकार त्या पाठी, देह तो पाचाचे झाले. हा उभय गोचर असणारा हा स्थूल देह. 19 घटक आपण मागे 5व्या तरंगात पाहिले. 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 प्राण, हे 3 पंचक आणि चित्त चतुष्टय ज्याच्यात येतात तो सूक्ष्म देह. आणि या दोघाचं बीज ज्याच्यात आहे तो कारण देह. त्यातला हा असणारा जो सूक्ष्म देह आहे, स्वप्न काळात काय होतं? या स्थूल देहाला तो ठेवतो आणि बाहेर जातो आणि मूल अविद्या कार्य ईश्वर सृष्ट या सगळ्या जगदंतपाती पदार्थाला तो पाहतो, त्याच्याशी व्यवहार करतो, पुन्हा या स्थूल देहामध्ये येतो. मग सूक्ष्म देहाने व्यवहार ज्या पदार्थाशी ते केला ते कोणत्या सृष्टीतले आहे? ईश सृष्टीतले आहे. कोणत्या अविद्येचं कार्य? मूल अविद्येचं कार्य. आणि मूल अविद्येचं कार्य ईश्वर सृष्टीतले पदार्थ सत्य का मिथ्या? सत्य. मग सूक्ष्म देहातल्या पदार्थाने व्यवहार कोणाशी केला? सत्य पदार्थाशी. आणि त्यांच्याशी व्यवहार करून पूर्ण या देहात आले. म्हणजे स्वप्न म्हणजे काय? सूक्ष्म देहाने बाहेर निघून या ईश्वर सृष्ट पदार्थाशी व्यवहार करणं म्हणजे स्वप्न. आणि तो व्यवहार झाल्याच्या नंतर तो सूक्ष्म देह पुन्हा या स्थूल देहात येतो. म्हणून स्वप्न पदार्थ कसे ठरले पाहिजे? सत्य. स्वप्न पदार्थ किती कारणामुळे सत्य ठरले? आता 2 कारणामुळे. एक, स्वप्न पदार्थ म्हणजे काय आहे? जागृत पदार्थाची स्मृती आहे. आणि स्मृतीतले पदार्थ सत्य असतात का मिथ्या असतात? स्मृतीतले पदार्थ सत्य असतात. म्हणून स्वप्न कसं आहे? सत्य आहे. हे कारण नाही पटलं तुम्हाला तर स्वप्न म्हणजे स्वप्न काळात काय घडतं? कोणता देह सोडून कुठे जातो? सूक्ष्म देह सोडून बाहेर जातो. कोणत्या पदार्थाशी व्यवहार करतो? ईश्वर सृष्ट पदार्थाशी व्यवहार करतो. मग सूक्ष्म देहाने ईश्वर सृष्ट पदार्थाशी व्यवहार केला. ते ईश्वर सृष्ट पदार्थ कसे आहेत? सत्य आहेत. म्हणून स्वप्न पदार्थाला काय म्हणा? सत्य. असे स्वप्न सत्य आहे असं मला वाटतं. आणि त्याची कारण ही 2 ते या दुसऱ्या परिच्छेदात देतात, वाचतो. स्वप्न पदार्थ 2 कारणामुळे सत्य आहेत. शिष्य म्हणतो, महाराज स्वप्नात जे पदार्थ प्रतीत होतात ते सत्य आहेत असे मला वाटते. भले तुम्ही स्वप्न आतापर्यंत मिथ्या सांगत आला, त्याचा दृष्टांत केला, त्याने जागृती मिथ्या ठरवली, त्याने माझ्या 2 बंधूचं समाधानही झालं, पण मला मात्र स्वप्न काही मिथ्या वाटत नाही. मला उलट ते सत्य वाटतं. आणि ते विनाकारण आहे. त्याची कारणं 2 आहेत. त्यातलं पहिलं कारण, जागृतीत जे पदार्थ प्रतीत होतात, आपल्याला अनुभवाला येतात, आपल्या त्या ज्ञानाचा व्यवहार ज्यांच्याशी घडतो त्यांचे स्वप्नामध्ये स्मरण होते. जागृतीत ज्या पदार्थाचे आपल्याला प्रतीती येते त्यांचं स्वप्नामध्ये आपल्याला स्मरण होतं. ज्या पदार्थाचे स्मरण होते ते जागृतीतील पदार्थ सत्य आहे. ज्या पदार्थाचं आपल्याला स्मरण झालं स्वप्नामध्ये ते जागृतीतले पदार्थ कसे आहेत? सत्य आहेत. आणि जागृती ते सत्य असल्यामुळे आणि तेच पदार्थाची स्मृती स्वप्नात असल्यामुळे त्याला तुम्ही काय म्हटलं पाहिजे? सत्य. म्हणून स्मृती ज्ञानाचे विषय जे स्वप्न पदार्थ तेही सत्यच आहेत.
जे पदार्थ जागृतीत अत्यंत अज्ञात असतात त्याचे स्वप्नामध्ये स्मरण होत नाही. हा एक महत्त्वाचा विषय पुन्हा सांगितला. एक प्रकारचा हा नियमच सांगितला. जे पदार्थ जागृतीत अत्यंत अज्ञात असतात, अत्यंत अज्ञात असतात अर्थात आपण ते कधी पाहिलेही नाही आणि कधी ऐकलेही नाही, अशा पदार्थाची स्मृती आपल्याला स्वप्नात कधी होत नाही. हे म्हणणं पूर्व पक्षाचं आहे, पुढे खंडन होणारच आहे, पण तूर्त तरी त्याचे स्वप्नामध्ये स्मरण होत नाही. किंवा दुसरं कारण, स्वप्न अवस्थेमध्ये लिंग शरीर स्थूल शरीर सोडून बाहेर जाते आणि बाहेर असलेल्या सत्य पदार्थास पाहते, म्हणूनही स्वप्न पदार्थ सत्यच आहेत असे मला वाटते. एकंदरीत स्वप्न हे जागृत पदार्थाची स्मृती म्हणावे पहिलं कारण, किंवा स्वप्नात अंतकरण बाहेर जाऊन सत्य पदार्थ पाहते असे म्हणावे. पहिलं कारण घ्यावे किंवा दुसरे कारण घ्यावे, दोन्हीपैकी कुठलेही घ्यावे, पण स्वप्न पदार्थ सत्य म्हणावे असे मला वाटते. ह्या माझ्या समजुतीत काही चूक होत असल्यास ती कृपा करून सांगावी अशी विनंती आहे. आणि याही उपर माझ्या समजुतीत काही चूक होत असेल तर ते आपण चूक दुरुस्त करा. जसं म्हणतात ना, काय एरवी माझ्या चित्ती जे होते ते मी विचारून बोलिलो येथे, नेके काय यापर होते ते तुम्ही जाणा, माऊली म्हणतात. तसं माझ्या मनात जे स्वप्नाबद्दल सत्य वाटत होतं त्याची दोन कारणं होती, ती मी आपल्या समोर निवेदन केलेली आहे. पण याही उपर हा माझा योग्यच निर्णय असेल असंही माझं म्हणणं नाही. पण मग या दोन कारणामुळे मला स्वप्न सत्य वाटतं आणि या दोन कारणामुळे स्वप्न सत्य ठरत नाही असं जर तुमचं म्हणणं असेल तर या दोन कारणामुळे स्वप्न का सत्य ठरत नाही, मग ते तरी तुम्ही काय करा, मला समजून सांगा, असा हा शिष्य बोलतो. तर श्री गुरुदेव बोलतात, वरील दोन्ही कारणाने स्वप्न पदार्थ सत्य ठरणार नाहीत. वरील दोन्ही कारणांनी स्वप्न पदार्थ सत्य ठरणार नाहीत. श्री गुरुदेव बोलतात, स्वप्नातील पदार्थ ज्ञानास स्मृती म्हणता येणार नाही. श्री गुरुदेव त्या तर्कदृष्टी नावाच्या शिष्याला सांगतात की स्वप्नातील जे पदार्थ ज्ञान आहे त्या पदार्थ ज्ञानाला काय म्हणता येणार नाही, स्मृती म्हणता येणार नाही. कोणती स्मृती? जागृत पदार्थाची स्मृती स्वप्न पदार्थाला म्हणता येणार नाही. का? भूतकाली पाहिलेल्या पदार्थाशी वृत्तीचा संबंध न होता केवळ संस्कारापासून, केवळ शब्द टाकला ना मात्र अर्थाने, केवळ संस्कारापासून जे ज्ञान होते त्याला स्मृती म्हणतात. आताच म्हणलो आपण, संस्कार मात्र जन्य ज्ञानम स्मृती. भूतकाली पाहिलेले जे पदार्थ आहेत त्याच्याशी वृत्तीचा संबंध आहे का? नाही. भूतकाली पाहिलेल्या पदार्थाशी वृत्तीचा संबंध नाही, केवळ संस्कारापासून जे ज्ञान होतं. म्हणजे थोडक्यात आपल्याला आईची स्मृती झाली, बाबाची स्मृती झाली असं म्हणताना अंतकरण वृत्ती आतल्या त्या आईबाबाच्या पदार्थाचा आकार धारण करते. म्हणजे थोडक्यात स्मृती ज्या ज्या पदार्थाची होते, ज्याला स्मृती म्हणतात, त्यावेळेला वृत्तीचा विषयाशी संबंध नसतो. अंतकरण वृत्ती आतल्या आत फक्त त्या पदार्थाचा आकार धारण करते. पण स्वप्नात तसं म्हणतो का? स्वप्नात तसं होतं का? आपला अनुभवाचा जर विचार केला तर स्वप्नात असं होतं का? आपण आतल्या त्या पदार्थाचा आकार धारण केला असं होतं का? आपण त्या पदार्थाला पाहतो, स्वप्नातल्या पदार्थाला पाहतो. बरं, आता पुढे येणारच आहे. अनुभवाने जर पाहिलं, एखादा व्यक्ती आपण जवळ बसलेला आहोत, त्याला झोप लागली, झोपला तो एकदम दचकून उठला आणि आपण त्याला विचारलं काय झालं, तो म्हटला अहो वाघाची स्मृती झाली मला स्वप्नात. असं म्हटला का तो? नाही. काय म्हणतो? स्वप्नात मी वाघ पाहिला आहे ना, स्वप्नात मला वाघ दिसला, समोर आला, माझ्यावर तो झेपून येत होता, तेवढ्यात दचकून मी उठलो. म्हणजे मला स्मृती झाली असं कोणीच म्हणत नाही ना. मला काय झालं म्हणतात, मी पदार्थ स्वप्नातले ज्या ज्या काय स्वप्नाबद्दल ज्या ज्या स्वप्नाचा जागृतीत आल्याच्या नंतर, खरं तर बऱ्याच वेळेला स्वप्न आपल्याला आठवतच नाही. जे काही थोडी बहुत आठवतात त्याचा अनुवाद आपण करतो. त्यावेळेला अनुवाद करत असताना ते पदार्थ मी पाहिले असं म्हणतो आपण, नाही ना. मला त्या पदार्थाची स्मृती झाली असं कोणी म्हणत नाही. तीच गोष्ट सांगताना म्हणतात, हा हत्ती स्वप्नात आपण कसं पाहतो, हा हत्ती समोर उभा आहे. जर हत्तीचं स्वप्न पडलं तर हा हत्ती माझ्या समोर उभा आहे असे स्वप्नातील ज्ञान, त्याला स्मृती म्हणता येणार नाही. कारण एक प्रबल दूषण, अनेक जरी युक्ती प्रयुक्ती असली तर एवढंच एक डोक्यात ठेवायचं, इथे एक असं प्रबल दूषण जागृत पदार्थाला, स्वप्न पदार्थाला जागृत पदार्थाची स्मृती का म्हणता येत नाही हे सांगण्याकरता एक प्रबल दूषण म्हणजे गुरुदेवाने असं दिलं का स्मृतीतला पदार्थ सन्मुख नसतो आणि स्वप्नातले पदार्थ सन्मुख दिसतात. एवढं हे एक महत्वाचं खंडन आहे. शेवटी याच्यावरच येणार. मध्ये अनेक युक्ती प्रयुक्तीने ती गोष्ट सांगतात. हा हत्ती समोर उभा आहे असे जे स्वप्नातील ज्ञान ते स्मृती नाही.
का नाही म्हणले? कारण वृत्तीचा संबंध हत्तीशी आहे. स्वप्नामध्ये वृत्तीचा संबंध कोणाशी आहे? हत्तीशी आहे. आणि स्मृतीमध्ये वृत्तीचा संबंध पदार्थाशी नसतो. वृत्तीचा संबंध हत्तीशी आहे म्हणून ते प्रत्यक्ष आहे. म्हणजे स्वप्नातलं ज्ञान कोणतं आहे? काय आहे? प्रत्यक्ष आहे. काय नाही? स्मृती नाही. स्मृती का नाही? बोला बोला. स्मृती स्वप्नातले पदार्थाचं ज्ञान, स्मृती ज्ञान का नाही? स्मृतीतला पदार्थ सन्मुख नसतो आणि स्वप्नातले हत्यादी पदार्थ सन्मुख दिसतात. म्हणून स्वप्नातले पदार्थ काय नाही? जागृत पदार्थाची स्मृती नाही. मग स्वप्नातले पदार्थ काय आहे? प्रत्यक्ष आहे. कोणते प्रत्यक्ष आहे? अभिज्ञा किंवा प्रतिभिज्ञा. का बरं? जर स्वप्नात आपण म्हणत असेल तोच हा हत्ती आहे तर प्रतिभिज्ञारूप प्रत्यक्ष आहे, आणि स्वप्नात हा हत्ती आहे एवढंच म्हणत असेल तर अभिज्ञारूप प्रत्यक्ष आहे. पण काय नाही? स्मृती नाही. ते अभिज्ञारूप प्रत्यक्ष असू शकतं किंवा प्रतिभिज्ञारूप प्रत्यक्ष असू शकतं, पण स्वप्नातले पदार्थाचं ज्ञान ही स्मृती कधी असू शकत नाही. कारण स्मृतीतला पदार्थ सन्मुख नसतो आणि स्वप्नातले पदार्थ सन्मुख असतात, दिसतात म्हणून. तसेच स्वप्नामध्ये हा हत्ती पुढे उभा आहे, हा पर्वत आहे, ही नदी आहे असे प्रत्यक्ष ज्ञान असते. म्हणून त्या स्मृती म्हणता येत नाही स्वप्नाला. स्मृती ज्ञानात विषय सन्मुख नसतो, स्वप्नातले पदार्थ सन्मुख असतात. आता हे कुठल्या अंगाने? एक प्रकारचा अनुभूतीने हे खंडन केलं. कारण आपल्या सगळ्यांचा अनुभव आहे, स्वप्नातले पदार्थ सन्मुख दिसतात आणि स्मृतीतले पदार्थ सन्मुख नसतात, आणि स्वप्नात सगळे पदार्थ आपण प्रत्यक्ष पाहतो. म्हणून जागृत पदार्थाची स्मृती असं स्वप्नाला म्हणता येणार नाही. आता युक्तीने ही गोष्ट सांगतात. शिवाय जागृतीत ज्याचे ज्ञान असते त्याचे स्वप्नात ज्ञान होते असाही नियम नाही. असाही काही नियम नाही की जागृतीत आपल्याला ज्याचं ज्ञान असतं त्याच स्वप्नात ज्ञान होतं, असा नियम नाही. म्हटले असा नियम नाही तर ज्ञानोबरांनी का सांगितला? असं आपल्याला वाटू शकतं ना. जरी विचारसागरात नाही तरी आपल्याला ज्ञानेश्वरीचे संस्कार आहे. ज्ञानोबराय म्हणत नाही का जागता जो अशी जेने ध्याने भावना भावीजे डोळा लागत खेव देखीचे तेची स्वप्न. इथं तर ज्ञानोबरांनी चक्कर वापरला. मग असा नियम नाही असं कसं म्हणतात? ज्याचं आपण अतिशय मनपूर्वक चिंतन करतो तोच विषय स्वप्नात येतो. तिथे सुद्धा बाबांचा एक भाऊ मी ऐकला होता, ते चकार ज्ञानोबरायने लावलेला आहे ना, तर प्रायः या अर्थाने लावलेला आहे. बहुत करून, बहुलम आपल्या संस्कृत मध्ये म्हणतात ना, तो बहुत करून प्रायः असं घडतं, असंच घडतं असं मात्र नाही. तो चकार बहुतांश असं घडतं असं सांगण्यात त्याच्या पाठीमागचा अर्थ आहे. हा, कारण दिवसभरात काय आपल्याला काय थोडे संस्कार झाले, त्यातला असा एखादाच प्रसंगाचं स्वप्न पडतं, सगळ्याच नाही. म्हणजे त्याचं इतकं आपण निगुतीने बारकाव्याने तद्रूप एकरूप होऊन त्याचं चिंतन करतो, तेच येतात, सगळेच येतात असंही नाही. म्हणून प्रायः असा एक अर्थ घ्या. शिवाय जागृती ज्याचे ज्ञान असते त्याचे स्वप्नात ज्ञान होते असा नियम नाही. प्रत्यक्ष ज्ञान अभिज्ञारूप आणि प्रतिभिज्ञारूप असे दोन प्रकारचे आहे. आताच आपण जे बोललो प्रत्यक्ष ज्ञानामध्ये दोन प्रकार पाडले आपण, एक अभिज्ञारूप आणि दुसरं प्रतिभिज्ञारूप. मग अभिज्ञारूप म्हणजे काय, प्रतिभिज्ञारूप म्हणजे काय, त्याचं स्पष्टीकरण करतात. वृत्तीचा पदार्थाशी संबंध होऊन जे ज्ञान होते ते अभिज्ञारूप प्रत्यक्ष. पण तिथे एक अध्याय करायचा, वृत्तीचा पदार्थाशी प्रथमताच संबंध होऊन हे ना जे आपल्याला प्रत्यक्ष होतं त्याला काय म्हणू आपण? अभिज्ञारूप प्रत्यक्ष ज्ञान म्हणू. आणि पूर्वज्ञान संस्कारापासून आणि इंद्रिय संबंधापासून जे ज्ञान होते त्यास प्रतिभिज्ञारूप प्रत्यक्ष असं म्हणतात. पूर्वी ज्ञानाचे संस्कार पण अंतःकरणावर आहे, पुन्हा अंतःकरण वृत्ती आणि विषयाचा एकदेश स्थितीत पण झालेला आहे. असे दोन गोष्टी एकत्र आल्या का ते सुद्धा प्रत्यक्षच आहे. पण ते कोणतं प्रत्यक्ष आहे तर प्रतिभिज्ञारूप प्रत्यक्ष आहे. ज्या ज्या वेळेला आपल्याला तो हा स्वयं देवदत्त असं म्हणतो ते प्रतिभिज्ञारूप प्रत्यक्ष आहे. तो हा विठ्ठल बरवा ज्ञानोबराय म्हणतात तेही प्रतिभिज्ञारूप प्रत्यक्ष आहे. ते समचरण साजेरी वेटीवरी पहा अभिमातिरी विठ्ठल रूप असं म्हणताना ते हे आहे ना, तोच हा ते हे असं जे ज्या ठिकाणी येईल ते प्रतिभिज्ञारूप प्रत्यक्ष आहे. कारण त्यात पूर्वीचे संस्कार आहे आणि पुन्हा एकदा अंतःकरण वृत्तीचा आणि विषयाचे एकदेश स्थितीत्व आहे. पूर्वज्ञान संस्कारापासून आणि इंद्रिय संबंधापासून जे ज्ञान होते त्या ज्ञानास प्रतिभिज्ञारूप प्रत्यक्ष म्हणावं. संस्कृत विचारसागरामध्ये त्याची व्याख्या केली, तत्ता इदंता अवगाहिनी प्रतिती प्रतिभिज्ञा. तत्ता इदंता अवगाही ज्ञानम प्रतिभिज्ञा ज्ञानम. तत्ता इदंता ते हे आहे ना, तद्देश एतद्देश काय भूतकाल वर्तमान काल
दूरदेश समीप देश अशा दोन्ही गोष्टी ज्याच्यामध्ये आहे, म्हणजे तो म्हणताना संस्कार आहे आणि हा म्हणताना प्रत्यक्ष आहे, अशा दोन्ही गोष्टी ज्याच्यात आहे त्याला नुसतं प्रत्यक्ष न म्हणताना प्रतिभिज्ञारूप प्रत्यक्ष म्हणतात. आणि अंतकरवृत्ती आणि विषयाचे एकदेश स्थितीत होऊन प्रथमतः ज्या गोष्टीला आपण जाणतो त्या प्रत्यक्षाला अभिज्ञारूप प्रत्यक्ष असं म्हणतात. जसा उदाहरण देतात, जसा पूर्वी पाहिलेला हत्ती तोच हा हत्ती आहे असे जे ज्ञान होते तेच प्रतिभिज्ञारूप प्रत्यक्ष. एखादा हत्ती आपण पूर्वी कुठेतरी पाहिलेला असतो आणि पुन्हा येतो ना आपण हा तोच हत्ती आहे, म्हणजे तो कोणता? ज्याला सांगतो तो म्हणतो तो कोणता, कारण त्याने तो पाहिलेला नाही. आणि हा म्हणतो तोच हा, याने तो पूर्वी बघितलेला आहे. मग जो म्हणजे राम श्यामला सांगतो तर श्यामला अभिज्ञारूप प्रत्यक्ष आहे आणि रामला त्याचं प्रतिभिज्ञारूप प्रत्यक्ष काय, रामला पूर्वीचे संस्कार आहे, श्यामला मात्र त्याचे पूर्वीचे संस्कार नाही. जसा पूर्वी पाहिलेला हत्ती तोच हा हत्ती आहे असे जे ज्ञान होते ते प्रतिभिज्ञारूप प्रत्यक्ष. यात पूर्व हस्ती ज्ञानाचा संस्कार आणि हत्तीशी नेत्राचा पुन्हा एकदा वर्तमानकाली संबंध हे प्रत्यक्ष प्रतिभिज्ञेचे हेतू आहेत. म्हणून हे कोणती प्रतिभिज्ञा आहे, आपलं कोणतं प्रत्यक्ष आहे? प्रतिभिज्ञारूप प्रत्यक्ष आहे. म्हणून संस्कारजन्य ज्ञानापासून फक्त स्मृतीच होते असा नियम नाही. हे कशा करता सांगतात? कारण संस्कार मात्र जन्य ज्ञानम स्मृती असं जर तू म्हणत असेल आणि म्हणून जागृत पदार्थाला स्वप्न म्हणजे स्मृतीतला पदार्थ सन्मुख नसतो, स्वप्नातला पदार्थ सन्मुख असतो, हे तर खंडन केलंच. पण आता युक्तीने खंडन करताना संस्कारापासून केवळ स्मृतीच होते असंही नाही, तर संस्कारापासून प्रतिभिज्ञारूप प्रत्यक्ष सुद्धा होते. म्हणून स्वप्नातल्या पदार्थाला फार झालं तर तो प्रतिभिज्ञारूप प्रत्यक्ष म्हणू शकतो किंवा अभिज्ञारूप प्रत्यक्ष म्हणू शकतो, पण त्याला स्मृती म्हणता येणार नाही. प्रतिभिज्ञा प्रत्यक्षही संस्कारजन्य आहे, परंतु त्यास इंद्रिय संबंध सहाय्य आहे. मग प्रतिभिज्ञा प्रत्यक्ष सुद्धा संस्कारजन्य आहे, तर पुन्हा आपण म्हणू दोन नावं कशाला दिली? दोघाला स्मृतीच म्हणा किंवा दोघाला प्रतिभिज्ञारूप प्रत्यक्षच म्हणा, पण हे दोन नावं देण्याचं कारण आहे. कारण प्रतिभिज्ञा प्रत्यक्ष जरी संस्कारजन्य असलं तरी त्याला एक सहकारी साधन वृत्तीचा विषयाशी संबंध आहे आणि स्मृती ज्ञानामध्ये वृत्तीचा विषयाशी संबंध नाही, फक्त पूर्वी केवळ संस्कारच आहे. हा त्या दोन्हीमध्ये अंतर आहे. इंद्रिय संबंधाशिवाय फक्त संस्कारापासूनच जे ज्ञान होते त्या स्मृती म्हणतात. संस्कार मात्र जन्य ज्ञानम स्मृती ही. स्वप्नामध्ये हस्त्याधिकाचे ज्ञान संस्कारजन्य नाही. स्वप्नामध्ये होणारं जे हस्त्याधिकाचं ज्ञान आहे ते संस्कारजन्य नाही. म्हणजे मग कशाने जन्य आहे? कारण जन्यजनक भाव संबंध आहे आणि जन्याशिवाय जनकाशिवाय तर जन्याची सिद्धी नाही. मग स्वप्नामधलं ज्ञान जर ते संस्कारजन्य नसेल तर ते कशापासून तरी जन्य असलंच पाहिजे. म्हणजे कशापासून जन्य म्हणले आहे ना, निद्रादोषजन्य आहे. मगून मागच्या रंगामध्ये बघा एका ठिकाणी तो म्हटला स्वप्न जरी मिथ्या असलं खोटं असलं तरी वाईट स्वप्न पडूच नये म्हणून लोक त्याकरता काय करतात, नाना प्रकारचे व्रत वैकल्य उपास तापास वगैरे करतात. म्हणून जगत जरी मिथ्या असलं तर ते प्रतीतीलाच येऊ नये असं मला वाटतं. मग गुरुदेव त्यावेळेला बोलले होते स्वप्न मिथ्या आहे, त्याच्या निवृत्ती करता हे व्रत वैकल्यादी उपास तापास आदी किंवा ग्रंथ उशाला घेणं, तुळशीच्या वट्यावरती झोपणं हे नाना प्रकारचे उपाय करण्यापेक्षा जो निश्चित गुणकारी उपाय आहे तो म्हणजे झोपूच नको, म्हणजे स्वप्नच पडणार नाही. कारण स्वप्न पडतं कधी? झोपल्याच्या नंतर. असं होतं की एखादा जागा आहे त्याला स्वप्न पडलं नाही. म्हटले मी एकदा बघितलं त्याचे डोळे असे उघडे होते आणि त्याला स्वप्न पडलं. तो डोळे उघडे ठेवून झोपत असला पाहिजे. काही काही लोक डोळे उघडे ठेवून सुद्धा झोपतात, पण असं होत नाही का झोप लागली नाही आणि स्वप्न पडलं असं होत नाही. झोप दिवा स्वप्न त्याला म्हणतात आहे ना, पण झोप लागल्याशिवाय स्वप्न मात्र पडत नाही असं त्यावेळेला बोललेत. स्वप्नाशी कारण निद्रा. स्वप्नाला कारण कोण आहे? निद्रा आहे. म्हणजे स्वप्न कशाचे जन्य आहे? काय जन्य आहे? निद्रा दोष जन्य आहे. आणि स्मृती काय जन्य आहे? स्मृती संस्कार जन्य आहे. संस्कार जन्य असतं त्याला काय म्हणू आपण? स्मृती म्हणू. आणि निद्रा दोष जन्य असतं त्याला काय म्हणू आपण? स्वप्न म्हणू. आणि स्वप्नामध्ये फार झालं तर दोन प्रत्यक्ष होऊ शकते, एक अभिज्ञा किंवा प्रतिभिज्ञा. पण प्रतिभिज्ञा म्हणताच येणार नाही त्याला पुन्हा. का बरं का? कारण ते संस्कारजन्य नाही ना, ते काय जन्य आहे? निद्राजन्य आहे. आणि मग स्वप्नात आपल्याला कधी कधी वाटत नाही का तोच हा हत्ती आहे? जरी वाटलं तरी त्याला कारण काय? निद्राच आहे, संस्कार नाही. मग संस्कारातले स्वप्नात ते कल्पित संस्कार माना, पण तूर्त इथला सांगण्याचा भाव तर असा आहे. स्वप्नामध्ये हस्त्याधिकाचे ज्ञान संस्कारजन्य नाही, ते निद्रा दोषजन्य आहे. हस्त्याधिकाप्रमाणे स्वप्नात कल्पित इंद्रिय आहेत. जसे स्वप्नात हे डोळे तर झाकलेले आहेत,
हे पाय निश्चित पडलेले आहेत, पण स्वप्नामध्ये मनुष्य धावत असतो, तिथे काहीतरी पाहत असतो, कोणाला काहीतरी देणं घेणं करत असतो, आहे ना. मग हे सगळं त्या ठिकाणी आपण नेहमी एक प्रक्रिया बाबाच्या मुखातून ऐकतो, स्वप्नस्थ द्रष्टा हा स्वप्नस्थ पदार्थाचं उपादान कारण आहे. मग स्वप्नामध्ये फक्त आपल्याला दृश्य पदार्थ दिसतात का तिथे दर्शन आणि द्रष्टाही दिसतो? दर्शन आणि द्रष्टाही दिसतो, तिन्ही दिसतात. म्हणजे तिन्ही सुद्धा त्या ठिकाणी काय आहे? कल्पित आहे. स्वप्नातले दृश्य जसे कल्पित आहे तसा तिथला द्रष्टाही कल्पित आहे, आणि काय दर्शन हे देखील तिथलं कल्पितच आहे. आता एखादा म्हणू शकतो, ते पुढे म्हटलेले पण आहे की स्वप्नामध्ये तिथला पुन्हा प्रमाता म्हणजे साबास अंतकरण अवचिन्य चैतन्य प्रमाण विषय वृत्ती अवचिन्य चैतन्य यांची नवीन उत्पत्ती मानण्याची गरज नाही, कारण ते या देहात आहे. पण जरी या देहात ते असले तरी यांचा विषय स्वप्नस्थ पदार्थ नाही, कारण हे ते ठिकाणी निश्चित पडलेलं आहे. तिथे कल्पित सगळ्याची त्रिपुटीची उत्पत्ती मानलीच पाहिजे. म्हणून स्वप्नातली सगळीच पदार्थ कसे कल्पित आहे, म्हणून ते संस्कारजन्य असं म्हणताच येणार नाही, ते निद्रा दोषजन्य आहे. म्हणून त्यांना प्रतिभिज्ञा प्रत्यक्ष मानावे की नाही या बाबतीत संदेहाच आहे. स्वप्नाला फक्त आपण प्रत्यक्ष माना आणि इथल्याप्रमाणेच तिथे घडतं तेच हे असं संगती लावून जर म्हणायचं झालं तर त्याला अभिज्ञा रूप म्हणा किंवा प्रतिभिज्ञा रूप म्हणा, पण स्वप्नाला आपल्याला स्मृती मात्र मानता येणार नाही, एवढं मात्र खरं आहे इथलं प्रकरण. बोला ना. स्वप्नातला द्रष्टा पण कल्पितच आहे, मानावंच लागेल आपल्याला, कारण हा द्रष्टा जर तिथे मानला तर हा झोपलेला आहे ना, आणि स्वप्नात तर तो काही घेऊन पळतो किंवा कोणाशी बोलतो, हा तर तिथे काय चुकलं का काय, हा माझं बोलताना चुकलं असेल तर क्षमा करा, पण हा पळतो बोलतो देतो घेतो काय सगळं काही करतो, पण हा देह तर निश्चित पडलेला आहे ना. मग स्वप्नामध्ये पळणारा देणारा घेणारा हे सगळं कळणारा कोण आहे? तिथला कल्पित द्रष्टाच आहे, तिथले कल्पित इंद्रियच आहे, सगळीच सामुग्री तिथे कल्पित आहे, त्रिपुटीच कल्पित आहे. बघा, स्वप्नामध्ये हस्त्याधिकांचे ज्ञान संस्कारजन्य नाही, निद्रारूप दोषजन्य आहे. हस्त्याधिकाप्रमाणे स्वप्नात कल्पित इंद्रिय आहेत म्हणून त्यांचे ज्ञान इंद्रियजन्य आहे. आता स्वप्नातलं पदार्थाचं ज्ञान सुद्धा इंद्रियजन्य आहे. म्हणजे वर काय बोलले? निद्रारूप दोषजन्य आहे, आणि आता पुन्हा खाली काय बोलतात? इंद्रियजन्य आहे. म्हणजे पुन्हा आपण काय म्हणू? पूर्वपर विरोध किंवा वदत व्याघात दोष. आताच एक बोलता वरच्या पंक्तीत आणि खालच्या पंक्तीत एक बोलता म्हणले नाही. खरं सिद्धांत वरच्या पंक्तीतलं जे बोलणं आहे ना ते सिद्धांतातलं आहे, आणि खालच्या पंक्तीत जे बोलणं आहे ना तुमच्या भ्रामक अनुभूतीचा अनुवाद आहे. कारण का भ्रामक अनुभूतीचा अनुवाद असं का म्हणायचं? इंद्रियजन्य आहे, आपल्याला ते भ्रमाने वाटतं, ते निद्रारूप दोषजन्यच आहे स्वप्नातल्या पदार्थाचं सगळं ज्ञान. मग इंद्रियजन्य का म्हटला? कारण आपल्याला त्यावेळेला वाटतं, दिसतं, भासतं, म्हणून तसं ते बोलणं आहे. याचं स्पष्टीकरण आता देतात. कारण स्वप्नातल्या पदार्थाला आपण मागे दोन भाष्य पाहिले होते, सांगता येईल, साक्षी भाष्य आणि प्रमातृ भाष्य. दोन वृत्तीचं ज्ञान पाहिलं होतं, अंतकर वृत्ती आणि अविद्या वृत्ती. स्वप्नातलं पदार्थाचं जे ज्ञान आहे ते कोणत्या वृत्तीचं आहे? अविद्या वृत्तीचं आहे. कोणतं भाष्य आहे? साक्षी भाष्य आहे. आणि साक्षी भाष्य असल्यामुळे ते इंद्रियजन्य म्हणता येईल का? नाही. मग तुम्ही बोलला की नाही आता, ते तुम्हाला वाटतं म्हणून आम्ही बोललेलो आहोत, म्हणून ते आता खाली स्पष्टीकरण तेच करतात. जरी स्वप्न पदार्थ साक्षी भाष्य आहेत, इंद्रियजन्य ज्ञानाचे विषय नाहीत हे खरे आहे, तथापि अविवेकाच्या दृष्टीने स्वप्नाचे ज्ञान इंद्रियजन्य आहे असं आम्ही म्हटलेलो आहे. इथे एक पंक्ती बाबाने सांगितली होती, प्रमातृ भाष्य आणि साक्षी भाष्य याच्यातला भेद ज्याला माहिती नाही त्या अविवेकाच्या दृष्टीने आम्ही स्वप्नातलं ज्ञान हे इंद्रियजन्य म्हटलो. पण हा विवेक ज्याला माहिती आहे त्या विवेकाच्या दृष्टीने ते निद्रादोषजन्यच आहे असं तो मानेल, ते इंद्रियजन्य असं तो म्हणणार नाही. म्हणत असेल तर प्रमातृ भाष्य साक्षी भाष्य शब्दाची शक्ती त्याला कळाली नाही असा त्याचा अर्थ होईल. म्हणून पुन्हा एकदा पंक्ती वाचतो, जरी स्वप्न पदार्थ साक्षी भाष्य आहेत, इंद्रियजन्य ज्ञानाचे विषय नाहीत हे खरे आहे, तथापि अविवेकाच्या दृष्टीने स्वप्नाचे ज्ञान इंद्रियजन्य आहे असे आम्ही म्हटले आहे. या सर्व विचाराने एकंदर काय, आता मधला विचार काय आपल्या लक्षात आला असेल नसेल, त्यातलं काय म्हणजे काय त्यातलं काय असं संकट मानायचं नाही, त्रास मानायचं नाही. मुळात आपला हा सिद्धांत कळणं गरजेचं आहे का स्वप्न पदार्थाला जागृत पदार्थाची स्मृती मानता येणार नाही. एवढा महत्त्वाचा विषय लक्षात घेण्यासारखा आहे. आणि तो का? कारण स्मृतीतला पदार्थ सन्मुख नसतो आणि स्वप्नातला पदार्थ सन्मुख दिसतो. या सर्व विचाराने जागृत पदार्थाची स्मृती स्वप्नात होत नाही हे आपल्याला लक्षात आलं. आता पुन्हा काय बोलतात बघा. प्रथमतः एक प्रकारचा बघा
संस्कार मात्र जन्य ज्ञान स्मृती हा विषयाचं स्पष्टीकरण पहिल्याच परिच्छेदामध्ये केलं ना, त्याला आपण स्मृतीच्या द्वारा खंडन म्हणा. नंतर हे प्रतिभिज्ञा अभिज्ञा हे प्रकार करून ते स्पष्टीकरण केलं, हे युक्तीच्या द्वारा खंडन केलं असं म्हणा. आणि आता पुढच्या तिसऱ्या परिच्छेदामध्ये जे बोलतात ते अनुभूतीच्या द्वारा खंडन करतात असं म्हटलं तर काही वावगं होणार नाही. काय बोलतात बघा तिसऱ्या परिच्छेदात. शिवाय पुरुष जागा झाल्यावर असे म्हणतो की, पुरुष जागा झाल्यावर असं बोलतो म्हणजे अनुभूतीच्या द्वाराच खंडन झालं. शिवाय पुरुष जागा झाल्यावर असे म्हणतो की स्वप्नात मी हास्यादिक पदार्थ प्रत्यक्ष पाहिले. जर स्वप्नात स्मृती असेल तर स्वप्नात मला हास्यादिकाचे स्मरण झाले होते असे म्हणेल. स्वप्नात जर जागृत पदार्थाची स्मृती म्हणजे स्वप्न असा जर तुमचा सिद्धांत असेल, ठीक आहे आम्ही मान्य करू. त्याला प्रौढीवादाने म्हणतात. प्रौढीवादाने तुमचं बोलणं आम्ही क्षणभर मान्य करू किंवा तुष्यंत दुर्जन्याने. पण मग तुम्हीच सांगा, तुम्हाला स्वप्न पडलं, स्वप्नातून तुम्ही उठला, तर त्यावेळेला तुम्ही असं म्हटलं पाहिजे, अहो आज स्वप्नामध्ये मला तुमची काय झाली, स्मृती झाली असं म्हणायला पाहिजे. पण तुम्ही असं म्हणत नाही. तुम्ही काय म्हणता, पण तसे कोणी म्हणत नाही. म्हणून तो म्हणणारा काय म्हणतो, तो म्हणणारा म्हणतो मला मी स्वप्नामध्ये अमुक अमुक पदार्थाला किंवा तुम्हाला ज्याच्याबद्दल ज्या घटनेबद्दल तो बोलतो त्या घटनेला मी पाहिलं असंच तो त्याचं स्पष्टीकरण देतो. जर स्वप्न स्मृती असेल तर स्वप्नात मला हास्यादिकाचे स्मरण झाले होते असे म्हणेल, पण तसे कोणी म्हणत नाही. म्हणून जागृत पदार्थाची स्वप्नात स्मृती नाही. शिवाय आणखी एक, आता ते जीवोवी आपण बोललो होतो ना, जागाता जो आशिजे, त्याचं स्पष्टीकरण त्या आधाराने मी बोललो होतो, प्रायः बहुत करू. शिवाय जागृतीमध्ये जो पाहिलेला किंवा ऐकलेला पदार्थ असतो त्याचे स्वप्नात ज्ञान होते हाही नियम नाही. हाही नियम आपल्याला करता येणार नाही. मग ज्ञानोबरांनी का केला? ज्ञानोबरांनी बहुतांश असं घडतं एवढंच तिथे सांगण्याचं तात्पर्य आहे. असंच घडतं असं सांगण्याचं तात्पर्य तिथेही माऊलीचं देखील नाही. स्वप्नामध्ये असे काही विलक्षण पदार्थ प्रतीत होतात, म्हणजे आपल्याला प्रत्यक्ष प्रतीला येतात, दिसतात, अनुभवाला येतात, की जे सर्व जन्मात अर्थात सर्व पूर्ण आपल्या आयुष्यामध्ये कधी आपण ते पाहिलेही नाहीत किंवा शास्त्र गुरु मुखातून आपण ते कधी ऐकले देखील नाहीत. म्हणून त्यांचेही स्वप्नातील ज्ञान स्मृती नाही. कारण स्मृती म्हणावं तर स्मृती करता संस्कार लागतात, आणि संस्कार कधी होतात, कधीतरी ते पदार्थ पाहिले असेल किंवा कधीतरी ते ऐकले असेल तर स्मृती संस्कार होतात. मग ते पदार्थ आपण कधी उभ्या आयुष्यात पाहिले नाही, कधी ऐकले नाही, असेही पदार्थ आपल्याला स्वप्नामध्ये प्रतीतीला येतात. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा आहे की जे स्वप्ना ज्याचा संस्कार झाला त्याचेच स्मृती होते असाही काही नियम नाही. स्मृतीमध्ये असे काही विलक्षण पदार्थ आपल्याला येतात, आपलं स्वप्नात येतात, की जे पदार्थ उभ्या आयुष्यामध्ये कधी पाहिले नाही, कधी ऐकलेही नाही. पण हा शिष्य त्याच्याही पुढचा आहे. कारण शेवटी हा कोणता दृष्टी आहे? तर्कदृष्टी आहे ना. तर्कदृष्टी असल्यामुळे तो म्हणतो, गुरुजी असंही तुम्हाला म्हणता येणार नाही. जे पदार्थ उभ्या आयुष्यामध्ये आपण कधी पाहिले नाही, कधी ऐकले नाही, त्याचंही ज्ञान आपल्याला स्वप्नात होतं. म्हणून स्वप्न पदार्थाला संस्कार कारण नाही असं तुम्ही जे विधान केलं तर असं नाही म्हणता येणार. कारण मनुष्याची कुठल्याही अनुकूल विषयाचं ग्रहणामध्ये किंवा प्रतिकूल विषयाच्या त्यागामध्ये जी प्रवृत्ती होते त्याला भले या जन्माचे संस्कार कारण नसेल, त्याला पूर्वजन्माचे सुद्धा संस्कार असू शकतात. नामदेव महाराज म्हणतात, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा विठ्ठले कृपा केली. म्हणजे त्याला परमार्थिक साधना याच जन्माची असू शकते का? नाही, अनेक जन्माची असू शकते. अगदी बघा ना, आपण एखादं जन्माला आलेलं बाळ असतं आहे ना, आणि जन्माला आलेल्या बाळाला आपण जर मधाचं बोट घ्या, जन्माला आलेल्या बाळाला त्याची वाणी चांगली व्हावी म्हणून त्याला ते मधाचं बोट त्याला चाटण दिलं जातं. मग ते मधाचं बोट जर त्याच्या ओठासमोर ठेवलं ते लगेच जीभ बाहेर काढतं ते चाटतं. आणि त्याच बाळाला कडुलिंबाचा पाला घेतला, त्याचा रस केला, तो जरा बोटावरती घेतला आणि त्याच्या तोंडाला लावलं तर ते चाटतं का? वज्र मिठी मारतं, तोंडाला अशी घट्ट मिठी मारतं. आपण जर घालायचा प्रयत्न केला तर इकडे तिकडे तोंड करतं, पण ते तोंडात घेत नाही. त्याला कोणी शिकवलंय? या जन्माचे त्याला ते संस्कार आहे का? नाही. मग ते पूर्वीजन्माचे संस्कार मानले पाहिजे. कारण जन्मोजन्मी त्यांनी काय केलेलं आहे? या गोष्टी केलेल्या आहे. बरं, स्तनपान जे सायाशी स्तन्य शेवी म्हणतो आपण, माऊली म्हणतात, पण त्या बाळाच्या मुखामध्ये आईने स्तन दिलं की लगेच ते पान करायला सुरुवात करतात. त्याला कोणी शिकवलं? त्याला ते गतानुगती केलो की पूर्वजन्माचे त्याला काय ते संस्कार आहे. आणि त्या संस्कारामुळे अनेक जन्मामध्ये नाना प्रकारच्या योनीमध्ये जरी तो फिरत असला तर त्या त्या योनीमध्ये त्या त्या आईचं स्तनपान त्यांनी केलेलं आहे. म्हणून या जन्मात लगेच स्तनपानामध्ये काय होतो? प्रवृत्त होतो. मधाचं चाटण दिलं तर ते ग्रहण करतो, आणि त्याला कडुनिंब वगैरे आणखी काही दिलं, तिखट वगैरे दिलं तर ते तोंडामध्ये घेत नाही. म्हणजे याला कारण काय आहे?
पूर्वी जन्मीचे संस्कार आहे. म्हणजे कुठलीही प्रवृत्ती कशाच्या द्वारा होते? संस्काराच्या द्वारा होते. ग्रहणाची प्रवृत्ती झाली ती संस्काराद्वारा, त्यागाची प्रवृत्ती झाली ती संस्काराद्वारा. पण याला कारण काय? जरी या जन्माचे संस्कार दिसत नसले, या जन्मात त्यांनी त्या गोष्टी पाहिलेल्या किंवा ऐकलेल्या आहे का? त्याचे संस्कार त्याला झालेले आहे का? पण ज्या अर्थी त्याची त्यागामध्ये किंवा स्वीकारामध्ये प्रवृत्ती झाली त्याला कारण काय आहे? पूर्वी जन्मेचे संस्कार आहे. म्हणून तुम्ही काय म्हणता, स्वप्नामध्ये असे काही विलक्षण पदार्थ प्रतीतीला येतात की जे उभ्या आयुष्यामध्ये कधी पाहिलेही नाही आणि कधी ऐकले देखील नाही. मग या आयुष्यामध्ये तिने पाहिले नसतील, ऐकले नसतील, ते त्याच्या मागच्या कुठल्या तरी जन्मामध्ये ते पदार्थ तिने पाहिलेले किंवा ऐकलेले असतील आणि ते पदार्थ त्याला आता स्वप्नात आलेले आहे. म्हणजे त्याला हे कारण शेवटी कोण आहे? संस्कार आहे. आणि संस्कारापासून जे ज्ञान होतं त्याला काय म्हणतात? स्मृती. म्हणून जागृत पदार्थ, स्वप्न पदार्थाला काय म्हटलं पाहिजे? स्मृती. आणि कोणती स्मृती? जागृत पदार्थाची स्मृती. आणि जागृत पदार्थाची स्मृतीतले पदार्थ कसे आहेत? सत्य आहेत. म्हणून स्वप्नाला काय म्हटलं पाहिजे? पुन्हा मूळ मुद्द्यावर तो पुन्हा आला. काय बोलतो बघा, शिष्य बोलतो, त्या विलक्षण पदार्थाचे स्वप्नातील ज्ञान पूर्वजन्माच्या ज्ञान संस्काराने होईल. ते पूर्वजन्माचे जे त्याला ज्ञान संस्कार आहेत त्या ज्ञान संस्काराने ते विलक्षण पदार्थ जे या आयुष्यामध्ये त्याने कधी पाहिले किंवा ऐकले नाही असे पदार्थ स्वप्नात आले, मान्य आहे आम्हाला, पण त्यालाही संस्कार कारण आहे. भले या जन्माचे नसेल, ते पूर्वजन्मेचे संस्कार असतील. असं मी का म्हणतो त्याचं स्पष्टीकरण देतो. या जन्मातील ज्ञान संस्काराने स्वप्नात स्मृती होते असे माझे म्हणणे नाही. मी फक्त संस्कार शब्द वापरला होता. या जन्म असा शब्द वापरला होता का? नाही. म्हणून ते या जन्माचे संस्कार असतील असं नाही. मागच्या कितव्या तरी जन्माचे कुठेतरी केव्हा तरी कधीतरी त्याने ते पाहिलेले किंवा ऐकलेले असू शकतात. या जन्मातील ज्ञान संस्काराने स्वप्नात स्मृती होते असं माझे म्हणणे नाही. कारण कोणाचीही प्रवृत्ती अनुकूल ज्ञानाने होते. अनुकूल ज्ञानाने म्हणजे इष्ट साधनता ज्ञानाने, हे आपल्याला उपद्बलक आहे, आपल्याला सुखकारक आहे, आपल्या हितावह आहे असं कळतं आणि मगच मनुष्याची त्याच्यामध्ये प्रवृत्ती होती. कारण प्रयोजनम अनुद्दिश्य न मंदापि प्रवर्तते. बालकाची स्तनपानाच्या ठिकाणी जी प्रथम प्रवृत्ती होते ती जन्मांतरीच्या स्तनपानाच्या अनुकूल ज्ञानाने. कारण जन्मोजन्मी तो आईचं स्तनपान करूत आला आणि त्यामुळे त्याला संतुष्टी पुष्टी तुष्टी प्राप्त झाली. त्याला माहिती आहे आताही मी माझ्या आईचं स्तनपान केलं का मला संतुष्टी पुष्टी तुष्टी प्राप्त होणार आहे, हा अनुकूल परिणाम मला होणार आहे, म्हणूनच तो त्यामध्ये प्रवृत्त होतो, अन्यथा नाही. म्हणून या जन्मातील अज्ञात पदार्थाची अन्य जन्माच्या ज्ञान संस्काराने स्वप्नामध्ये विलक्षण ज्ञानाची स्मृती होते. म्हणजे एकंदर या परिच्छेदामध्ये त्याने गुरुजीच्या कोणत्या विधानाचं खंडन केलं? गुरुजी बोललेत की जागृत पदार्थाची स्मृती म्हणजे स्वप्नाला म्हणता येणार नाही. कारण स्मृती कशाच्या द्वारा होते? संस्काराच्या द्वारा. आणि असे काही पदार्थ, असे काही विलक्षण पदार्थ आपल्या स्वप्नामध्ये येतात जे उभ्या आयुष्यामध्ये कधी आपण पाहिले नाही, ऐकले नाही. आणि पाहण्याने ऐकण्याशिवाय संस्कार होत नाही. मग त्याचे संस्कार तर झाले नाही आणि स्वप्नात तर ते प्रतीतीला आले. याचाच अर्थ काय? संस्कार नसताना सुद्धा स्वप्नात पदार्थ प्रतीतीला येतात. तो म्हटला ठीक आहे, या जन्मात नसेल पण पूर्वी जन्माचे तरी त्याला संस्कार कारण मानले पाहिजे. आणि अनुभवाच्या अंगाने त्याने सिद्ध केलं. त्यावर गुरुदेव काय बोलतात आपण ते पाहू. श्री गुरु म्हणतात हे म्हणणेही बरोबर नाही. पुन्हा एकदा सांगतात की गत जन्माचे संस्कार त्याला कारण असेल, त्या संस्कारामुळे ती स्मृती होते असं जर तू म्हणत असेल तर हेही तुझं विधान उचित ठरणार नाही. हेही म्हणणे बरोबर नाही. कारण एखाद्यास आपल्या मस्तकाचा छेद आपण आपल्या डोळ्याने पाहिल्याचे स्वप्न पडते. कधी कधी स्वप्न आपल्याला असं पडतं की आपल्याच मस्तकाचा छेद आपणच झाला, तो आपण आपल्या उघड्या डोळ्याने पाहिला असं होतं. पण खरंच सांगा, असं कोणत्या जन्मात होऊ शकतं आपण आपल्या मस्तकाचा छेद आपल्या डोळ्याने पाहणं? कुठल्याही जन्मात हे होऊ शकत नाही. कारण अतिसामिप्यात, इंद्रिय घातात हे जे दोष आहेत ना, तशा प्रकारे आपण आपल्या मस्तकाचा शिरछेद झालेला आपण आपल्या डोळ्याने पाहू शकत नाही. तिथं अतिसामिप्यात वगैरे दोष नाही. पण आपला शिरछेद या डोळ्याने कसा पाहणार? डोळे आई इथे, शिरछेद होतो इथे, पाहणार तरी कसा? हे कुठल्याही जन्मामध्ये शक्य नाही. तुम्ही म्हणाल नाही पण तिकडे आरसा होता आणि इकडे असं घडत होतं. अरे जिवंत तर असलं पाहिजे ना पाहण्याला त्या काळात. आपल्या मस्तकाचा शिरछेद झाल्याच्या नंतर आपण जिवंत राहू का? आणि जिवंतच नाही तर आपण तो पाहू का? पण हे पाहणं जर शक्य नाही तर स्वप्नात पाहतो की नाही? असं स्वप्न असं पडू शकतं की नाही? भले आपल्याला नाही पडलं अजून, पण असं पडू शकतं ना स्वप्न. असं स्वप्न पडू शकतं. एकदा तर म्हणजे बाबा त्यावेळेला बोलले होते, एखाद्याला असं स्वप्न पडतं की तो मेला. मेल्याच्या नंतर अंत्ययात्रेला अख्ख्या आळंदीत लोक मावेना इतके लोक त्याच्या अंत्ययात्रेला आले. आणि तो हे पाहत होता आणि प्रवचन तिकडे चाललं. प्रत्येक जण श्रद्धांजली वाहत होता. काय काय श्रद्धांजली वाहत होता हे ऐकत होता. आणि असं स्वप्न कोणाला पडू शकतं ज्याच्या अंतकरणात लोकेशना फार मोठी आहे.
त्याला असं स्वप्न पडू शकतं. कारण दिवसभर तो चिंतन, एखादं म्हणतो ना आपल्या, आपण काय म्हणतो, साधू काय शूर, काय ती म्हण काय, शूर ओळखावा रणी, साधू ओळखावा मरणी. तो म्हणतो आपलं मरणात कळेल किती लोक जमा होतात. आणि असं ते स्वप्नात असं दिवसभर चिंतन केलं तर असं स्वप्न पडू शकतं ना, बरोबर की नाही. म्हणजे पण याला कारण काय म्हणाल पुन्हा, संस्कार. पण त्या दृष्टीने तो आता बाजूला ठेवा. आपण आपल्या मस्तकाचा शिरछेद आपण आपल्या उघड्या डोळ्याने कधी पाहू शकत नाही, कुठल्याच जन्मात पाहू शकत नाही. आणि असं स्वप्न पडू शकतं. त्यामुळे पूर्वी जन्मीचे संस्कार कारण होते म्हणून ती स्मृती झाली असं म्हणता येणार नाही. काय श्री गुरुदेव बोलतात बघा, हे म्हणणे बरोबर नाही. कारण एखाद्याच आपल्या मस्तकाचा छेद आपल्या डोळ्याने पाहिल्याचे स्वप्न पडते. आपल्या डोळ्याने आपल्या मस्तकाचा छेद पाहणे कोणत्याही जन्मात संभवनीय नाही. म्हणून जागृत पदार्थाच्या ज्ञान संस्काराने स्वप्नात स्मृती होते, स्वप्नात स्मृती होत नाही. असं जे आम्ही पूर्वी विधान केलं तेच विधान योग्य उचित म्हटलं पाहिजे. पण असं म्हटल्याच्या नंतर तो तर्कदृष्टीच असल्यामुळे याहीवर तो थांबत नाही. पुन्हा तो सुंदर एक तर्क करतो. तो बोलताना आपल्याला वाटतं खरं असंही मानलं पाहिजे. काय बोलतो बघा, तो म्हणतो, महाराज आपल्या मस्तकाचा छेद आपल्या डोळ्यांनी पाहणे संभवनीय नसले तरी दुसऱ्याच्या मस्तकाचा छेद जागृतीत पाहिलेला असतो. आणि त्या ज्ञानाच्या संस्काराने स्वप्नात आपल्या मस्तकाचा छेद तो पाहतो, एवढेच. परंतु त्यासही संस्कार कारण असल्यामुळे त्या स्मृती म्हणण्यास हरकत नाही. कशाला? स्वप्न पदार्थाला जागृत पदार्थाची स्मृती म्हणायला हरकत नाही. तुम्ही काय म्हटला, स्वतःच्या मस्तकाचा शिरछेद आपण कोणत्या जन्मात पाहू शकतो? कोणत्याच जन्मात आपण आपल्या मस्तकाचा शिरछेद पाहू शकत नाही, पण दुसऱ्याचा पाहू शकतो की नाही? दुसऱ्याचा पाहू शकतो. मग शिरछेद त्याने कोणाचा पाहिला? दुसऱ्याचा. त्याचे काय झाले? त्याच्यावर संस्कार, त्याला पडलं स्वप्न. फरक काय घडला तिथे? स्वप्नात फक्त जागृतीत त्याने दुसऱ्याच्या मस्तकाचा शिरछेद पाहिला होता, त्याचे संस्कार झाले. आणि स्वप्नात फक्त आपल्या मस्तकाचा शिरछेद झाल्याचं स्वप्न त्याला पडतं. पण त्यालाही कारण काय? शेवटी संस्कार आहे. आणि मग संस्कार असल्यामुळे जागृत पदार्थाची स्मृती म्हणजे स्वप्न, आणि म्हणून स्वप्न सत्य असं म्हटलं पाहिजे की नाही? असं एकंदर शिष्याचं म्हणणं आहे. पण गुरुदेव म्हणतात असंही म्हणता येणार नाही. इथे बाबांनी एक शब्द सांगितला होता त्यावेळेला की फक्त शिष्याचा चकार तेवढा श्री गुरुला वजा करायचा आहे. फक्त काय? राऊत बाबाचे शब्द आहेत, हा चकार फार मोकार, भल्या भल्याला करतो बेकार. म्हणजे चकार अवघड आहे, म्हणून चकार तेवढा वजा कर. कारण असं जर आपण नाही मानलं तर बघा, या कोरोनाच्या कालावधीमध्ये बऱ्याच काही जवळची लोक पाहता पाहता निघून गेलेत आणि काही भर तारुण्यात गेले. भर तारुण्यात गेल्यामुळे एका तरुणाची ते कोरोना तो पॉझिटिव्ह निघाला, मग तो गेला आणि त्याची अंत्ययात्रा एका शेजारच्या माऊलीने बघितली. दिवसभर तिने चिंतन केलं, आपलं असं होऊ नये, आपलं असं होऊ नये, आपलं असं होऊ नये. आणि ते खूपच गहन चिंतन तिने केल्यामुळे स्वप्नामध्ये ज्या वेळेला ती पहुडलेली आहे त्यावेळेला तिला स्वप्न पडलं, स्वप्नात तिचेच पती गेले याचं स्वप्न तिला पडलं. दुःखाचा आवेग झाला, अनावर झालं. आणि काही काही स्वप्न इतके स्फोटक असतात, विदारक असतात, त्यात ती जागी आपल्या स्वप्नात ती बडबडायला लागली. आणि तिच्या बडबडण्याने स्वप्नात तिचं ते बरळणं चालू होतं, पण तिच्या त्या बडबडण्याने तिचेच पती जागे झालेत. आणि ते विचारायला लागले, का रडतेस? तर ती बोलायला लागली, माझा पती गेला, नवरा गेला. सांगते नवऱ्याला. तो म्हणायला लागला, अगं मी जिवंत आहे. ती म्हणली, तुला काय जाळायचं का माझा गेला? असं का घडलं? यालाही कारण काय आहे? मूळ मुद्द्यावर यालाही कारण काय आहे? संस्कार आहे ना. तिने अंत्ययात्रा दुसऱ्याची पाहिली, आपल्या पतीची पाहिली का? पण स्वप्नामध्ये आपलाच पती गेला असं तिला स्वप्न पडलं नाही का? बरं, असे छोटे मोठे अनुभव आपल्या जीवनात नाही का? आहे ना. म्हणून संस्कार तसं शिरछेद त्याने कोणाचा पाहिला? दुसऱ्याचा. आणि स्वप्न काय पडलं त्याला? आपल्या शिरछेद झाल्याचं. त्यालाही कारण काय आहे? संस्कार आहे. म्हणून स्वप्नाला सत्य म्हणायला काय हरकत आहे? फक्त इथला चकार नको. पण मग असंच जर तू म्हणत असेल, तू जर तुझा चकार काढत नसेल तर आम्ही आमचा चकार काढणार नाही, आणि या दृष्टीने पाहिलं तर खंडन होऊ शकतं. कसं? कारण तुम्ही जर संस्कार एकाचे आणि स्मृती घडते एकाची असं जर म्हणत असाल तर मग आपण वाटेल ते बोल पाठ केलेले आहेत. एखादा वादक असेल, मग ते म्हणजे बोल पाठ केले 16 मात्र्याचे आणि आठवले पाहिजे 64 मात्र्याचे, म्हणजे स्मृती झाली पाहिजे 64 मात्र्याच्या बोलायचं. होईल का असं? साली बसवल्या धुमाळी किंवा दिडकीच्या आणि आठवल्या त्याला ठाईच्या किंवा दादऱ्यातल्या, असं व्हायला पाहिजे. होतं का? पाहायला एका मित्राशी संबंध, संस्कार एका मित्रात झाले आणि आठवले दुसरे 4 मित्र, असं होतं का? कारण वाटेल त्या संस्कारापासून वाटेल त्याची स्मृती व्हायला लागेल.
आणि असं तर होत नाही. ज्याचे संस्कार असेल त्याची स्मृती होते, म्हणून दुसऱ्याचा शिरछेद पाहिला आणि स्वतःच्या शिरछेदाची स्मृती झाली म्हणून स्वप्नाला सत्य म्हणा असं म्हणता येत नाही, असं श्री गुरुदेव बोलतात. एवढ्या पंक्ती वाचून घेऊ, महापरिचित पूर्ण होतं. श्री गुरु म्हणतात हेही म्हणणे बरोबर नाही, कारण दुसऱ्या व्यक्तीचा शिरछेद जागृतीत पाहिलेला असल्यामुळे संस्कारही दुसऱ्याच्या शिरछेदाच्या ज्ञानाचाच होणार, स्वतःच्या शिरछेदाच्या ज्ञानाचा संस्कार त्याला होणार नाही. त्या संस्कारापासून स्वशिरछेदाची स्मृती कशी होईल? संस्कार दुसऱ्याच्या शिरछेदाचे आहे तर स्वशिरछेदाच्या ज्ञानाची स्मृती त्याला होईलच कशी? आणि याही उपर होतेच असे म्हणत असाल तर असे असू नाही म्हटले, दुसऱ्याचा शिरछेद पाहिलेला आहे त्याचे आणि स्वच्छेदाच्या शिरछेदाची स्मृती त्याला झाली असं जर होईल असे मानले तर काय अडचण काय येते ते सांगताना गुरुदेव म्हणतात, ज्ञात पदार्थाच्या संस्काराने वाटेल त्या अज्ञात पदार्थाची स्मृती मानावी लागेल. वाटेल ते ज्ञात पदार्थाचे संस्कार आहे आणि वाटेल त्या अज्ञात पदार्थाची स्मृती झाली असं म्हटलं पाहिजे. अभंग रूप व आतलोचने त्यांनी पाठ केलेला आहे आणि गुरुदेव म्हटले तो माऊलीचा दुसरा सत्य ज्ञानानंतर अभंग म्हणा. तो कस काय आठवेना कस काय आठवेना पहिले पाठ केलं तर आठवेल ना. पहिले पाठ केला की म्हटले मी कोणता? रूप पातलोचने. अरे मग रूप पातलोचने आठवेल, सत्य ज्ञानानंतर गगनाचे प्रावरण कसं आठवेल? तो पाठच केला नाही म्हटले, पण संस्कार एकाची स्मृती एकाची होते ना, होत नाही. हा आपला सगळ्यांचा काय आहे? अनुभव आहे. म्हणून ज्याची संस्कार असेल त्याची स्मृती होईल, ज्याचे संस्कार नाही त्याची स्मृती होणार नाही. हा नियम आहे आणि हा आपला सगळ्यांचा अनुभव आहे. अनुभवाचा आपलाप करता येत नाही. येनकेन प्रकाराने जागृत पदार्थाची स्मृती म्हणून स्वप्नाला सत्य ठरवायला तू निघालेले जे हेतू दिले ते सगळे खंडित आहे. याचाच अर्थ जागृत पदार्थाची स्मृती म्हणजे स्वप्न म्हणून त्याला सत्य म्हणा असं म्हणता येणार नाही. आणि सगळ्यात प्रबल दूषण एक तेवढं सांगा. बोला बरोबर आहे ना. स्मृती ज्ञानातला पदार्थ सन्मुख नसतो आणि स्वप्नातले पदार्थ सन्मुख दिसतात, म्हणून जागृत पदार्थाची स्मृती म्हणजे स्वप्न असं विधान करता येणार नाही. तेच श्री गुरुदेव शेवटी पुन्हा एकदा बोलतात, ज्ञात पदार्थाच्या संस्काराने वाटेल त्या अज्ञात पदार्थाची स्मृती मानावी लागेल. हे सर्वथैव अनुभवाच्या विरुद्ध आहे, म्हणून स्वप्न ज्ञाना स्मृती मानणे घडत नाही. स्मृती खंडनाविषयी अनेक युक्ती ग्रंथकाराने सांगितले. अनेक युक्ती म्हणजे पहिली युक्ती सांगितली श्रुतीची. युक्ती शब्दाचा अर्थ या ठिकाणी प्रकार, अनेक प्रकार सांगितले. तो पहिला प्रकार स्वप्न पदार्थ जागृत पदार्थाची स्मृती नाही हे सांगण्याकरता पहिला प्रकार श्रुतीने सांगितला, दुसरा प्रकार युक्तीने सांगितला आणि तिसरा प्रकार अनुभूतीने सांगितला. आणि त्यात छोटे मोठे प्रकार पुन्हा त्यांनी केलेत. म्हणून म्हणतात स्वप्न स्मृती खंडनाविषयी अनेक युक्ती ग्रंथकारांनी सांगितले आहेत, परंतु स्मृती ज्ञानाचा विषय सन्मुख प्रतीत होत नाही हे पूर्वोक्त दूषण अतिप्रबल आहे. हे सगळं मधलं सोडून दे, एक आमच्या एका प्रश्नाचं उत्तर दे. स्मृतीतला पदार्थ सन्मुख असतो का? तू काय म्हणेल? नाही. आणि तुझाच अनुभव सांग, स्वप्नातला पदार्थ सन्मुख दिसतो का? तो म्हणेल हो. आणि एवढ्या हो आणि नाही एवढ्यावरूनच जागृत पदार्थाची स्मृती म्हणजे स्वप्न म्हणून त्याला सत्य म्हणा असं म्हणता येत नाही. पूर्वोक्त दूषण अति प्रबल आहे, म्हणून मधला विचार सुद्धा करण्याची आवश्यकता नाही. म्हणून मधलं काही प्रकार आपल्या लक्षात येऊ अगर न येऊ हा सिद्धांत आपल्या मनी मानसी दृढ होण्याकरता एवढा एक प्रकार पुरेसा आहे की स्मृतीतला पदार्थ सन्मुख नसतो आणि स्वप्नातला पदार्थ सन्मुख दिसतो, म्हणून जागृत पदार्थाची स्मृती स्वप्नाला म्हणा आणि म्हणून स्वप्नाला सत्य म्हणा असं म्हणता येत नाही. परंतु स्मृती ज्ञानाचा विषय सन्मुख प्रतीत होत नाही हे पूर्वोक्त दूषण अतिप्रबल आहे. स्वप्नामध्ये तर हास्यादी सन्मुख प्रतीत होतात. स्वप्नामध्ये हत्ती काय जे आपल्याला पदार्थ स्वप्नात प्रतीतेला आले ते सगळे सन्मुख प्रतीत होतात. म्हणून स्वप्नस्थ पदार्थाच्या ज्ञानास जागृत पदार्थाची स्मृती म्हणणे हे अत्यंत निर्युक्तिक आहे. या सगळ्या युक्तीनुसार आपण पाहिलं, सगळ्या प्रक्रियेने पाहिलं तर स्वप्न पदार्थ जागृत पदार्थाची स्मृती सिद्ध होतं का होत नाही? ठप्प होऊ नका ना एवढे. स्वप्न पदार्थ जागृत पदार्थाची स्मृती सिद्ध होतं का सिद्ध होत नाही? मग स्वप्न काय सिद्ध होतं? स्वप्न सिद्ध होतं. स्वप्न काय सिद्ध होत नाही? स्वप्न पदार्थ जागृत पदार्थाची स्मृती सिद्ध होत नाही. स्वप्न पदार्थ जागृत पदार्थाची स्मृती सिद्ध होत नाही याकरता प्रबल दूषण काय तेवढं एकदा बोला. स्मृतीतला पदार्थ सन्मुख नसतो आणि स्वप्नातला पदार्थ सन्मुख दिसतो, म्हणून
स्वप्न याला जागृत पदार्थाची स्मृती म्हणा आणि म्हणून स्वप्न सत्य म्हणा असं म्हणता येणार नाही. आता दुसरं दूषण दिलं होतं, त्याचा फक्त अनुवाद दिलेला आहे, उत्तर उद्या देणार, ते उद्याच आपण पाहणार. पण दुसरं दूषण काय दिलं होतं आपलं, दुसरं एक काय युक्ती दिली होती का ज्या कारणामुळे स्वप्न सत्य आहे असं म्हणा, असं तो बोलला होता. स्वप्नामध्ये सूक्ष्म शरीर स्थूल शरीराला सोडून बाहेर जातं आणि ईश्वर सृष्ट पदार्थाशी व्यवहार करतं, पुन्हा ते आत येतं आणि त्याने ज्या पदार्थाशी व्यवहार केला ते कोणते पदार्थ, ईश्वर सृष्ट आहे. आणि ईश्वर सृष्ट पदार्थाला तुम्ही काय म्हणता, सत्य म्हणता. म्हणून स्वप्न पदार्थाला काय म्हणायला पाहिजे, सत्य म्हणायला पाहिजे. त्याचं खंडन करताना आता थोडंसं एक महत्वाचं विधान करतात. आता लिंग शरीर बाहेर जाऊन सत्यगिरी समुद्राधिक पाहते या शंकेचे समाधान सांगतो. ते असे, जर स्थूल शरीर सोडून लिंग शरीर बाहेर जाऊन सत्यगिरी समुद्रादी पाहते असे म्हणावे तर लिंग शरीर बाहेर निघण्याने जसे मरणकाली शरीर भयंकर म्हणजे प्रेतवत आहे ना प्रतीत होते, तसे स्वप्नकाली लिंग शरीर बाहेर गेल्यामुळे स्थूल शरीर अमंगल प्राणरहित आणि मृत समान झाले पाहिजे, तसे तर होत नाही. स्वप्नकाली स्थूल शरीर प्राणसहित असून मंगलरूप असते, मृत समान भयंकर दिसत नाही. म्हणून स्थूल शरीर सोडून लिंग शरीर स्वप्नावस्थेत बाहेर जात नाही असं गुरुजी विधान करतात. याचं थोडंसं जे स्पष्टीकरण आणि पुढचा विचार आपण उद्याच्या चिंतनामध्ये पाहू. पुंडलिक वरदारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरु जोग महाराज की जय. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम.